नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दादर स्टेशनला भेटलो आणि शिर्डीसाठी रवाना झालो. दोघांनी ऑफिसमध्ये 2 दिवसांची सुट्टी टाकली होती. सकाळी दादरवरून एक्सप्रेस पकडून नाशिकला पोहोचलो. नाशिक स्टेशनला उतरल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि एक रमची क्वार्टर विकत घेतली. देवदर्शनाला जात होतो म्हणून आधी आम्ही देवदर्शन करून मगच पिण्याचा प्रोग्राम आखला. नाशिकवरून शिर्डीसाठी बस पकडली. संध्याकाळी 5-6च्या सुमारास शिर्डीला पोहोचल्यावर आधी बाहेरूनच पाया पडलो आणि रूम पाहायला लागलो. एका हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि रूममध्ये आलो. रूममध्ये गेल्यानंतर दोघांनीही आळीपाळीनं बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून आम्ही फ्रेश झालो आणि बॅगमधील दुसरे कपडे घालून मंदिरामध्ये जायची तयारी सुरू केली. मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि तिला तयारी करायला प्रायव्हसी मिळावी म्हणून रूममधून बाहेर आलो. जाताना मी तिला म्हटलं की तुझं झालं की सांग, मी खाली जरा चहा वगैरे पाहून येतो. मी खाली आलो आणि रिसेप्शनला चहा पीत मोबाईलवर टाईमपास करत होतो. 10-15 मिनिटांना तिचा फोन आला की तयारी झाली आहे. मी तिला चहाचं विचारलं तर ती नको म्हणाली. मग मी फोन कट करून रूममध्ये आलो आणि तिला पाहिलं तर मॅडम एकदम छान तयार झाल्या होत्या. साधारण 5 मिनिटांनी मग आम्ही रूम लॉक करून बाहेर पडलो. मधला एक दिवस मंदिरामध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन पटकन झालं. दोघांनाही फारशी भूक नव्हती म्हणून नक्की आता आठवत नाही, परंतु बहुतेक दोघात आम्ही एक पावभाजी खाल्ली. खाऊन झाल्यावर अर्धा लिटर थम्सअपचा आणि 4 सिगरेट आणि मूगडाळ आणि चीज कप घेऊन आम्ही रूमवर यायला निघालो. साधारण 9च्या आसपास आम्ही रूमवर पोहोचलो. हातपाय धुवून कपडे चेंज करून आम्ही फ्रेश झालो आणि कपडे बदलले. आता मी बनियन आणि बॉक्सरवर होतो तर ती सुद्धा एक सँडो आणि शॉर्टवरतीच होती. मी फ्रेश होऊन बाहेर आल्यावर ती फोनवर बॉयफ्रेंडशी बोलत होती. फोन ठेवल्यावर ती काहीशी गंभीर झाली. मी विचारलं की काय झालं? तर काही नाही, नेहमीचंच आहे, कंटाळा आलाय मला, असं बोलली. मी मुद्दाम खोलीत गेलो नाही आणि पुढे काही विचारलं नाही. मी तिचा मूड चेंज करण्यासाठी विषय बदलत फोनमधले दिवसभर काढलेले फोटोज तिला दाखवून गप्पा मारायला सुरुवात केली. मग काही वेळानं तिला म्हणालो की चल बॉटल काढ, आपण प्रोग्राम चालू करू. तशी तिनं रमची बॉटल काढली आणि प्रमाणानुसार थम्सअप आणि पाणी मिक्स करत आम्ही चिअर्स केलं आणि पहिला पेग मारला. आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक मुली पिणाऱ्या होत्या, त्यामुळे सोबत ड्रिंक घेणं याच्यात काही विशेष नव्हतं. पीत पीत आमच्या गप्पा चालूच होत्या. मग विषय तिच्या बॉयफ्रेंडवर आला तशी ती बोलू लागली. आधी तो माझ्यासाठी सगळं करायचा, आम्ही पण फार फिरायचो, परंतु जसा आमच्यामध्ये पहिला सेक्स झाला तसा तो थोडा बदलत गेला. फक्त आम्ही मग सेक्ससाठीच भेटायला लागलो. असं नाही की मला आवडत नाही, परंतु बाकी आमच्यात प्रेमाच्या गोष्टी होतच नव्हत्या. जर आमच्यापैकी कोणाचं घर रिकामं असेल तर तो सगळं सोडून लगेच भेटायला तयार असतो. बाकी वेळी काही ना काही कारणं सांगत असतो. मी थोडा शांतच झालो, कारण आम्ही खूप चांगले मित्र असलो तरी ओपनली ह्या अशा विषयांवर कधी चर्चा केली नव्हती. पिण्याचा प्रोग्राम संपल्यावर आम्ही दोघे खिडकीच्या बाजूला बसून सिगरेटचे झुरके घेत गप्पा मारत उभे होतो. माझी राहून राहून नजर तिच्या उभारांच्या वरच्या भागावर जात होती. मला पूर्ण उघड्या स्तनांपेक्षा अर्धवट दिसणारे स्तन नेहमीच जास्त आकर्षित करतात. कदाचित माझ्यामध्ये तिच्या छातीवर जाणवणारी नजर तिनं हेपली असावी आणि तिला ते जाणवलंय हे मला समजल्यावर मी थोडा सावध झालो. सिगरेट संपल्यावर मग दोघे आळीपाळीनं वॉशरूमला जाऊन आलो आणि बेडवर पडलो. रूमची लाईट बंद केल्यामुळे अंधार झाला होता, परंतु बाहेरून थोडा प्रकाश येत असल्यामुळे आम्ही एकमेकांना दिसत होतो. आजूबाजूला झोपलेलो असलो तरी दोघांमध्ये बऱ्यापैकी अंतर होतं. मग मी तिला हळूच विचारलं, कसा गेला तुझा दिवस? तुला मजा नाही आली का? त्यावर ती लगेच म्हणाली, काही पण काय, मस्त होता आजचा दिवस, असं का विचारतोयस पण? मग मी हसत तिला म्हणालो की नाही, म्हणजे तू माथेरानसारखं मला गिफ्ट नाही दिलं म्हणून विचारलं. मी असं म्हणताच ती जोर जोरात हसायला लागली आणि मला दंडावर छातीवर चापट्या मारायला लागली. कसला नालायक आहेस रे तू?
एवढं बोलून थोडं माझ्या बाजूला सरकत तिनं माझ्या गालावर किस केलं आणि थोडं दूर होऊन मला विचारलं की झालं का समाधान. मग मी म्हणालो नाही, मला पण करायचं आहे. मग ती ठीक आहे म्हणाली आणि असं बोलल्यावर मी तिच्या जवळ सरकलो आणि माझा हात तिच्या कमरेवर ठेवला आणि डाव्या गालावर मी तिला किस केलं आणि म्हणालो की आता उजव्या गालावर पण करायचं नाही तर तो गाल नाराज होईल. त्यावर ती किंचित हसत पाठीवर झोपली. तसा माझा हात तिच्या कमरेवरचा मी काढला नसल्यानं तो पोटावर आला. तिचा टॉप थोडा वर सरकला असल्यानं माझ्या हाताची बोटं तिच्या बेंबीला स्पर्श करत होती. किंचित बोटं हलवत मी तिच्या उजव्या गालावर किस करणार तितक्यात तिनं सुस्कारा सोडला तो मला जाणवला. मी हळूच तिच्या गालावर किस केल्यावर तिचं पोट आत गेलेलं मला जाणवलं. किस झाल्यावर तिची रिॲक्शन पाहायला मी मुद्दाम थांबलो, कारण माझ्याकडे पूर्ण रात्र होती म्हणून मला कोणत्याही प्रकारची आधीरता दाखवायची नव्हती. दोन्ही गालावर किस झाल्यावर ती बोलली, चल आता झोपूया. त्यावर मी लगेच खट्याळपणे म्हणालो, एवढ्या लवकर? मग ती हो म्हणाली आणि माझ्याकडे पाठण करून झोपली. आता नाही तर कधीच नाही असं मला वाटायला लागलं होतं. रमची नशा तर डोक्यात होतीच आणि तिनं सुद्धा माझ्या इतकीच प्यायली होती, त्यामुळे तिलाही चढली असणार हे माझ्या मनात होतं. किस करताना तिचा जवळ आलेला चेहरा आणि तिच्या कमरेचा पोटाचा स्पर्श राहून राहून मला आठवत होता आणि माझा छोटा भाऊ कडक होऊन खेळू पाहत होता. 5-1 मिनिटात मी थोडा तिच्याकडे सरकलो आणि तिला हळूच विचारलं, झोपलीस का? ती नाही म्हणाली. मग मी म्हणालो की माझ्याकडे तोंड करून झोप ना. तशी ती माझ्याकडे तोंड करत उजव्या कुशीवर वळाली. बराच वेळ झाल्यामुळे अंधारामध्ये आमची नजर आता सरावली होती आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना पाहू शकत होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं पण काहीच बोललो नाही. शेवटी तीच म्हणाली, जाम नखरे तरी तुझे, लहान मुलासारखं काय काय मागण्या करतोस. त्यावर मी म्हणालो, दाखवू का मी किती लहान आहे आणि किती मोठा आहे ते. मी असं म्हणताच तिनं माझ्या दंडाला 1-2 चापट्या मारल्या पण हात काढून घेतला नाही. मग मी पण जरा हिम्मत करत म्हणालो, जवळ ये ना जरा. पण ती जवळ न आल्यानं मीच तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या कमरेवर हात ठेवला. आता आम्ही काहीच बोलत नव्हतो, फक्त अधूनमधून एकमेकांकडे पाहत होतो. मी मध्ये मध्ये तिच्या कमरेवरून माझी बोटं अलगद फिरवत होतो. तिचा हात माझ्या उजव्या दंडावर होता तर तिने तो स्थिर ठेवला होता. मी हळूच माझा उजवा हात तिच्या कमरेवरून पाठीवर नेला. जसा माझा स्पर्श तिच्या उघड्या पाठीला झाला तसं तिनं एकदम चमकून रोखून माझ्याकडे पाहिल्याचं मला जाणवलं. मी लगेच घाबरून माझा हात काढून घेतला आणि परत पहिल्यासारखा तिच्या कमरेवर ठेवला. काही वेळानं ती उठली आणि वॉशरूमला गेली. 2-3 मिनिटांमध्ये आली आणि मला म्हणाली, AC जरा कमी करते, थंडी वाजते. मग मी म्हणालो, जास्त थंडी वाजते तर ब्लँकेट घे. तेव्हा तिनं ठीक आहे असं म्हणत ब्लँकेटची घडी मोडून अंगावर घेतली आणि न सांगता माझ्याकडे तोंड करून झोपली. आता आमची पोझिशन जरी पहिल्यासारखी असली तरी माझा हात तिच्या कमरेवर होता, परंतु ब्लँकेटच्या बाहेरून होता. मी थोडी डेअरिंग करून मला पण ब्लँकेट हवंय असं म्हणालो. तिनं पण काही न बोलता तिचं ब्लँकेट उघडलं आणि माझ्या खांद्यावर तिनं तिचा हात ब्लँकेट सकट माझ्या दंडावर ठेवला. आता आमचा चेहरा फक्त ब्लँकेटच्या बाहेर होता. मी तिच्याकडे पाहत पुन्हा एकदा कमरेवर हात ठेवला. तसं मला जाणवलं की तिचा टॉप बऱ्यापैकी वर झालेला आहे. आता तो झाला होता की तिनं केला होता ते माहीत नाही, पण मला बऱ्यापैकी तिच्या उघड्या अंगाचा स्पर्श मिळत होता. थोडा दाब वाढवत तिच्याकडे मी सरकलो आणि आता माझा हात लोअर बॅकच्या थोडा वर होता. तिनं हळूच विचारलं, झोप येत नाही का? तर मी नाही म्हणालो. आता आम्ही इतक्या जवळ होतो की आम्हाला रमचा वास पण एकमेकांचा येत होता. खूप जवळ आल्यानं एकमेकांचे श्वास जाणवत होते. मी हळूच माझा चेहरा तिच्याकडे नेला आणि गालावर किस केलं, तशी तिनं सुद्धा माझ्या गालावर किस केलं. असं 2-3 वेळा केल्यावर अवघ्या 1 सेकंदासाठी मी तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि पुन्हा गालावर किस केलं. आश्चर्य म्हणजे तिने देखील तसंच केलं.
मग मात्र मी तिला जवळ ओढलं आणि पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले, परंतु लगेच बाजूला केले नाहीत. तिनं पण तिचा चेहरा माझ्या दिशेनं पुढे केलेला मला जाणवला. आता मात्र मी ओठ बाजूला न करता आमच्यातलं सगळं अंतर संपवून तिला माझ्या मिठीमध्ये घट्ट घेतलं आणि मग तिचे स्तन माझ्या छातीवर दाबले गेले. आम्ही आता प्रॉपर किस करत होतो. करता करता मी तिच्या टॉपच्या आतमध्ये हात घालून पाठ आणि कंबर चोळू लागलो. तिचा हात देखील आता माझ्या केसांमध्ये फिरत होता. बापरे, अचानक काय झालं, कसं झालं काहीच कळलं नाही. आता मी तिला पाठीवर झोपवत तिच्या अंगावर आलो आणि परत एकदा आम्ही एकमेकांच्या ओठांचा ताबा घेतला. तिचे ओठ खूपच रसरशीत आणि टपोरे होते आणि किसिंग करताना तिचा मिळणारा प्रतिसाद अप्रतिम होता. मी माझा एक हात तिच्या डोक्यामागे नेला आणि तिच्या मानेच्या वर डोक्याच्या खालच्या भागाकडून पुन्हा एकदा आम्ही चुंबनाला सुरुवात केली आणि तिचा एक हात माझ्या पाठीवर फिरत होता. भरपूर वेळ झाला तरी आम्ही फक्त एकमेकांच्या ओठांचा रसच पीत होतो. चुंबनाचा वेग थोडा ओसरल्यानंतर आम्ही एकमेकांकडे पाहिलं तसे आम्ही दोघेही स्माईल करत पुन्हा किसिंग करायला लागलो. मध्येच तिला म्हणालो, यार काय सेक्सी ओठ आहेत तुझे. त्यावरती म्हणाली, तू पण फार मस्त किस करतोस. असं मी तिचे आभार मानत तिला म्हणालो, ही तर फक्त सुरुवात आहे, तू बघ माझे ओठ कुठे कुठे फिरतात. असं बोलून मी तिच्या गालावरून गळ्यावर किस करायला लागलो. गळ्यावरून तिच्या क्लिवेजच्या वरच्या भागाला हळूच मी होठ टेकवले तशी ती एकदम शहारली. ती आता माझा हात तिच्या स्तनांच्या खाली तिनं आणला आणि मुद्दाम तिच्या उभारांना स्पर्श न करता गळ्यावर आणि उभारांच्या मध्यम स्थानी मी किस करू लागलो. माझी बोटं आणि ओठ आता तिच्या स्तनांना स्पर्श करत नव्हती तरी तिची तळमळ आता वाढत चाललेली मला जाणवत होती. मी तिला मुद्दाम भानावर आणून विचारलं, दाबू का. त्यावर तिनं काहीच न बोलता फक्त डोळे मिटले. मी पुन्हा किस करता करता हळूच तिच्या कानाजवळ आलो. सांग ना, दाबू का. तिनं फक्त हो एवढंच उत्तर दिलं. मी सुद्धा आता जास्त न ताणता हळूच दाबायला सुरुवात केली. त्यावर तिनं मान फिरवून माझ्या ओठांवरून ओठ टेकवत जीभ आत सरकवली. मी आता तिचे दोन्ही उभार आळीपाळीनं दाबायला सुरुवात केली. तिचे खाली बॉल मी चोखायलाही सुरुवात केली. दुसऱ्या हातानं टॉप खाली ओढत मी जास्तीत जास्त भाग माझ्या ओठांखाली घ्यायला सुरुवात केली. तशी ती म्हणाली, टॉप फाडून टाकायचा विचार आहे का. मग मी तिला हळूच उठवलं आणि टॉप काढला आणि आतमध्ये जे काही माल होता तर मी हातात घ्यायला सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा भारी बॉल होते तिचे. आता मात्र मी अक्षरशः तुटून पडलो होतो तिच्या टपोऱ्या स्तनांवर. मी माझी बनियानही काढून टाकली आणि जिथे मिळेल जागा तिथे मी मनसोक्तपणे किस करत होतो. त्यानंतर मग हळूहळू आमचा हा कार्यक्रम चालू झाला. आता आम्ही कमरेच्या वरती पूर्णपणे उघडे होतो. माझ्या दोन्ही हातामध्ये तिचे दोन्ही बॉल होते आणि हळूहळू आमचा कार्यक्रम चालू झाला होता. पुढे मी तिला एका अंगावर झोपवून मी तिच्या बाजूला पडलो आणि मग आरामामध्ये पोझिशन घेऊन मी हळूहळू कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही रात्रभर 2 वेळा कार्यक्रम केला आणि मग तिथेच झोपून राहिलो. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा उठलो तेव्हा पुन्हा अजून एकदा कार्यक्रम केला आणि मग एकमेकांच्या मिठीमध्ये पहाटे गाढ झोपून गेलो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने मी मैत्रिणीला कार्यक्रम केला. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.